आपणाला सर्वांनी स्वागत आहे SQL लर्निंग सिरीज मराठीमध्ये. तर आपण शिकत आहे मॉड्यूल नंबर 9. ऑलरेडी आपण 1 to 8 पर्यंत मॉड्यूल एक एक कॉन्सेप्ट क्लिअर डिस्कस केलं आहे आणि कसं प्रॅक्टिकली एक्झिक्यूट केलं आहे सर्व पाहिलं आहे. आपण ते सर्व व्हिडिओ पाहिलं नसेल तर प्लीज सिक्वेन्स वाईज पाहून या, तरी हे दुसरं व्हिडिओ आपणाला समजतं. तर चला आता आपण शिकत आहे SQLचे मॉड्यूल नंबर 9 SQL ग्रुप बाय क्लॉजबद्दल. तर ग्रुप बाय क्लॉज म्हणजे काय, ग्रुप बाय म्हणजे काय, ग्रुप म्हणजे आपल्याला सिंपल माहीत होते ग्रुप म्हणजे ग्रुपिंग करायचं. तर आता आपण डेफिनेशन पाहू याचं काय बघा. ग्रुप बाय क्लॉज इज यूज टू अरेंज आयडेंटिकल डेटा इंटू ग्रुप्स. म्हणजे ग्रुप बायज काय करतं, आयडेंटिकल डेटाला ग्रुप करतं. म्हणजे सेम डेटा असतं ना, सेम नावाचं डेटा असलेलं त्याला एक एक ग्रुप करतं. आता तुम्हाला सांगावं म्हटलं तर आपल्याजवळ एक रुपयाचे 2 कॉईन आहेत, 5 रुपयाचे 2 कॉईन आहेत, 2 रुपयाचे 2 कॉईन आहेत. ओके, तर काय करायचं, 1 रुपयाचे 2 कॉईन आहेत ना, त्याला एक ग्रुप करायचा. 2 रुपयाचे 2 कॉईन आहेत तर ती एक ग्रुप, 5 रुपयाचे 2 कॉईन ती एक ग्रुप. म्हणजे टोटल डेटा आपल्यापाशी 6 होते, पण आपण ग्रुप किती केले, 3 केले. का, म्हणजे सेम नावाचे आयडेंटिकल डेटा असतं ना त्याला करायचं. कसं सेम म्हणजे सिमिलर. आता सिटीबद्दल सांगायचं तर आता एक डेटा सीट असतं. आता 10 एम्प्लॉय आहेत बँगलोर सिटीमध्ये, 5 एम्प्लॉय आहेत पुण्यामध्ये आणि 2 आहेत हैदराबादमध्ये. आता कसं करायचं, 3च सिटी आहेत. आपण कसंच करू शकतो ग्रुप. म्हणजे बेंगळूरचे किती एम्प्लॉय आहेत त्याला एक ग्रुप करायचा, पुण्याचे किती आहेत त्याला एक करायचा, हैदराबादचे किती आहेत का त्याला एक ग्रुप करायचा. आय होप आपल्याला ग्रुप करायचं म्हणजे कसं समजलं असेल. ह्याचं आणखीन काय बघा, दिस स्टेटमेंट इज ऑफ्टन यूज टू अग्रिगेट फंक्शन लाईक काउंट, सम, मॅक्स, मीन, ॲव्हरेज टू परफॉर्म ऑपरेशन ऑन ईच ग्रुप ऑफ डेटा. म्हणजे कधी पण आपण ग्रुप बाय क्लॉजमध्ये ग्रुपिंग करायचा आणि त्याच्यामध्ये ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल ना, तेव्हा आपणाला कंपल्सरी ॲग्रिगेट फंक्शनचा वापर करावा लागतो. ऑलरेडी आपण ॲग्रिगेट फंक्शनबद्दल, एक कसं ॲग्रिगेट फंक्शन काय असतं, हे कसं कॅल्क्युलेशन परफॉर्म करतं ह्याच्याबद्दल ऑलरेडी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कस केलो. आपण पाहिलं नसेल तर प्लीज जाऊन ते पहा, म्हणजे हे समोरचं व्हिडिओ आपणाला समजतं. ठीक आहे, एक माइंडमध्ये घालून घे की आपणाला ग्रुप बाय क्लॉजचं कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं असलं ना, त्यावेळेस आपल्याला ॲग्रिगेट फंक्शनचा वापर करावा लागतो. ठीक आहे, तर आपण पाहू आता सिंटॅक्स काय आहे SQL ग्रुप बाय क्लॉजचं. सिंपल ॲज युजल सिंटॅक्स, सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल नेम, ग्रुप बाय कॉलम नेम. हे सिंपल सिंटॅक्स आहे. समजलं ना, हे लक्षात द्या. जेव्हा आपण प्रॅक्टिकली क्वेरी एक्झिक्यूट करतो ना, जसं आपण सिंटॅक्स दिलं ना तसंच आपण तिथं लिहित आहे. तर आपण एक टेबल घेऊया. आता 2 टेबल सांगतो तुम्हाला. ही कस्टमर टेबल आहे आपल्यापाशी. हे काय, कस्टमर ID दिली 1 2 3 4 अप टू 12 पर्यंत. आणखीन कस्टमर नेम दिलं, डिफरंट नेम आहेत. कस्टमरची एज आली, जेंडर आहे आणि सिटी आहे. आता इथे सिटीमध्ये डिफरंट सिटी आहेत, मुंबई, कोलकाता, बँगलोर, कोलकाता. ठीक आहे, म्हणजे रिपीटेड झालेलं पण आहे, एक रिपीट नाही पण झालेली, बरोबर ना. आता ही एक आपल्याजवळ टेबल आहे कस्टमर. आणखी ही हा ऑर्डर टेबल आपल्याकडं, दुसरं टेबल आहे ऑर्डर. हे पण तसंच, जसं कस्टमर ID आहे, कस्टमर नेम पण आहे, ऑर्डर ID आहे, सिटी इथं पण दिली आणि ऑर्डर डेट आहे, काय काय ऑर्डर केलं आहे कोणत्या डेटला, आणि प्रोडक्ट नेम काय, प्रोडक्ट ऑर्डर केलं तर. ठीक आहे, या दोन्ही टेबलच्या जरिये आपण कसं ग्रुप करायचे, कसं ग्रुप बाय क्लॉजचा वापर करायचा आपण प्रॅक्टिकली समजू जाऊ. तर आपण आता प्रॅक्टिकली करत आहे. तर पहा, इथं आपण पहिलं टेबल पाहू. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर. हे आपल्याजवळ कस्टमर टेबल आहे, जसं की मी तुम्हाला आपल्या प्रिव्हियस स्लाईडमध्ये दाखवलं. हे आपल्याजवळ कस्टमर टेबल आहे. तसंच आपल्या डेटाबेसमध्ये ऑलरेडी सेव्ह आहे. जसंच दाखवते की ऑर्डर टेबल पण, ऑर्डर टेबल पण आपल्याजवळ सेव्ह आहे, बरोबर. हे दोन्ही टेबल आहेत. आता आपण कसं ग्रुप बाय क्लॉजचा कसं वापर करायचा. आता आपल्याजवळ हे टेबल आहे, कस्टमर टेबलच घ्या. आपल्याला काय पाहिजे, आता डिफरंट सिटी रिपीट झाली, मला काय सिटीने ग्रुप करायचं आहे आणि मला एज दाखवू म्हणून सांगायचं आहे, कुठल्या सिटीची एज मिनिमम आहे. आता हे इतक्या सिटी आहेत आपल्याजवळ, बरोबर. आता आपल्याला ग्रुप बाय सिटी करून दाखवू म्हणून सांगायचं. तर आपण कसं लिहायचं, सिलेक्ट एज सिटी फ्रॉम कस्टमर. कस्टमरमधून सिटी पाहिजे, ग्रुप बाय. आता मी सांगितलं की कधी पण आपण ॲग्रिगेट फंक्शन करायचं आहे. आता आपल्याला काय करायला पाहिजे,
आता ही सिटी आहे, आता आपण सिटी ग्रुप बाय कर आणि मिनिमम एज असलेले दाखवू ह्या सिटीमध्ये कुठल्या कुठल्या सिटीच्या आहे म्हणून आपण लिहायचं झालं ना. आता इथं काय लिहायचं आपण, मिन ऑफ ॲग्रिगेट फंक्शनला ॲग्रिगेट फंक्शन कधी पण ग्रुप बाय क्लॉजला वापरायला लागतं, नाही तर एरर होतं. आता ग्रुप बाय आपण सिटी करायचं. आता सिटी ग्रुप बाय सिटी केलं ना तर पाहू आपण काय येते रिझल्ट. तर आता ग्रुपिंग केलं म्हणजे आपल्याकडे 5 सिटी आहेत, बरोबर. 5 सिटी आहेत, मुंबई, कोलकाता, बँगलोर, हैदराबाद, पुणे. आपण या टेबलचे जर आपण पाहू शकतो. बघा, मुंबई, कोलकाता, बँगलोर हे रिपीट झाले आहेत, हैदराबाद आहे, पुणे आहे, बरोबर. म्हणजे ग्रुप बाय सिटी करून आपली मिनिमम एज काय आहे ती बघितलं. आता फॉर एक्झाम्पल आपण हे रन करून दाखवतो मी. आता मुंबईची, आता फॉर एक्झाम्पल मी बँगलोर घेतो. इथं बँगलोरची एज मिनिमम एज किती दाखवले, 26 दाखवले, बरोबर. तर आपण मेन सोर्स टेबलमध्ये पाहू बरोबर आहे का, बरोबर डेटा रिट्रीव्ह होत आहे का. इथं आहे हे बँगलोरची एज 26, ह्याच्या किती मिनिमम कुठली तर आहे का बघू. नाही, हे 51 26च्या हायेस्ट व्हॅल्यू आहे, बरोबर. 43 ते पण 26च्या हायेस्ट आहे. तर आता आपण मॅक्झिमम एज करायचं म्हटलं की त्यावेळेस काय येतं बघू. मॅक्झिमम मला माहीत आहे की बँगलोरच्या आता 51 आहे, ठीक आहे ना. आता आपण काय करू शकतो, मी सांगितलं की तुम्हाला ॲग्रिगेट फंक्शन वापरायचं, सिम्पल. आता इथं मिनिमम एज दाखवले, मिनिमम एज ग्रुप करून मिनिमम एज दे म्हणून सांगितलं. तसंच आपण इथं काय सांगू, मॅक्झिमम एज दे म्हणून आपण लिहित आहे, बरोबर. तर आपण काय करायचं, सिलेक्ट करायचं, रन केलं. तर आता बघा बँगलोरची एज आली 51, जसंच की दुसऱ्या सिटीची पण एज आली, बरोबर. म्हणजे ग्रुपिंग करायचं आणि त्याच्यामधून आपण डेटा घेऊ शकतो. आता आपल्याला जेंडर आहेत, आता फॉर एक्झाम्पल जेंडर किती आहे, मेल फिमेलच आहे. आपल्याला बरेच जेंडर ग्रुपिंग करून दे म्हणलं नाही, कसं करतं बघू. आता जेंडर केलं की जेंडर 2च आहे, बरोबर. जेंडरला ग्रुपिंग करून दे म्हणलं, इथं पण आपण जेंडर लिहायला काय ग्रुपिंग करायचं, ग्रुप बाय एफ. मेल फिमेल 2 टाईप जेंडर आहेत ना, बरोबर. ट्रान्सजेंडर ही त्यात काय आपण दिलं नाही, बरोबर ना. मेल आणि फिमेल दिलं, मेल फिमेलला ग्रुप केलं आणि मॅक्झिमम कुठली व्हॅल्यू आहे ना ती दिलं. तर आपण इथं कस्टमरमध्ये बघू, मेलची फिमेलची व्हॅल्यू 51 मॅक्झिमम आहे म्हणून. आता इथं कुठं आहे फिमेलची व्हॅल्यू, इथं आहे. ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली तर व्हॅल्यू आहे का मॅक्झिमम पाहू. फिमेलची 28 नाही आहे, इथं 26 आहे, नाही इथं 41 आहे, इथं 23 आहे, पण कुठली मॅक्झिमम व्हॅल्यू 51 आहे, बरोबर ना. तसंच की मेलची काय आहे दिलं तर आपण रन करायच्या वेळी पाहू 43 आहे, बरोबर. तर आपण रन करून सोर्स पाहू, 43 मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. तर इथं आहे मॅक्झिमम दिलेली ही 43च आहे. ह्याच्यापेक्षा कुठली तर मोठी आहे का व्हॅल्यू, नाही 37 आहे, कमी आहे 25, बरोबर ना. म्हणजे ग्रुपिंग करायचं म्हणजे कसं, कुठल्या पण सिमिलर टाईप ऑफ आयडेंटिकल डेटा म्हणजे रिपीट डेटा झाला ना त्याला ग्रुप करायचं आणि त्याच्यावरती आपण कॅल्क्युलेशन परफॉर्म करू शकतो, म्हणजे ॲग्रिगेटचं. हे सिम्पल ग्रुप बाय क्लॉजचं कॉन्सेप्ट आहे. तर आपण बघू ग्रुप बाय क्लॉज विथ वेअर सिंटॅक्स. वेअर सिंटॅक्स कसं ग्रुप बायच्या सोबत वापरायचं पाहू. ह्याचा आहे सिंटॅक्स, सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन ग्रुप बाय क्लॉज नेम. म्हणजे आपल्याला वेअर कंडिशन घालायची. आता वेअर कशी घालायची, आता आपण पाहिलं की इथं हे सिटी होतं, बरोबर. आता आपल्याला 5 सिटी आहे, म्हणजे आता ग्रुप आयडेंटिकल इथं तर 5 सिटी आपल्या डेटापाशी आपण एक्झाम्पलला घेत आहे. पण रिअल टाईम डेटामध्ये ना लई मोठे सिटी असतात, भरपूर लई सिटीची नाव असते. त्यावेळेस कसं ग्रुप बाय करायचं. आता आपण इथं कसं वेअर क्लॉज वापर करायचं, वेअर सिटी इज इक्वल टू म्हणा फक्त बँगलोरचा मिनिमम सिटीचं दे म्हणून सांगून आपण लिहिलं. म्हणजे आपण वेअर स्पेसिफिक दिलं, फिल्टर केलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की वेअर क्लॉज कुठं वापरतो, फिल्टर करायचं असलं की डेटा. आता फक्त मला 5चा डेटा नको आहे, म्हणा फक्त बँगलोरची मिनिमम एज असलेला बँगलोरचा डाटा फक्त दाखवा म्हणून आपण लिहायचं वेअर क्लॉज. आता इथं तर आपल्याला 5 व्हॅल्यू आपण इझिली बँगलोर पाहू शकतो. पण असंच भरपूर सीट असल्या ना त्यावेळेस कसं आपल्याला डिफिकल्ट होतं चेक करायला. त्यावेळेस कसं आपण फिल्टर टाकलं ना, इथं बघा सिलेक्ट यस, बरोबर ना. तर आपण पाहू आता बँगलोरचा डेटा येते का, आलं बघा बँगलोर. फिल्टर वेअर क्लॉज आपण बँगलोर जागी दुसरी सिटी पण घालू शकतो आपण. आता कुठली फॉर एक्झाम्पल इथं आपल्याजवळ कुठली सिटी होती, मुंबई आहे, पुणे आहे, बरोबर. आता मी इथं पुणे घालून तुम्हाला दाखवतो. पुणे करेक्ट. तर इथं आपण पुणे घालून सिलेक्ट केला ना, आता पुणेचा डेटा येतो बघा, पुणेचा डेटा आला. जसंच की आता मिनिमम आहे, आपण मॅक्झिमम टाकला ना मॅक्झिमम पण येतं इथं. ग्रेड काय पण आपण वापरू शकतो, जसं आपल्याला रिक्वायरमेंट आहे ना ते आपण इथं लिहू शकतो. मी फक्त बेसिक तुम्हाला समजण्यासाठी
सिंपल क्वेरी देत आहे. आपण रन करा. म्हणजे पुणेचा डेटा एकच आहे, त्यामुळे मिनिमम राहू द्या ना मॅक्सिमम राहू द्या, तेच डेटा दाखवतो. बरोबर. तर आता हे झालं ग्रुप बाय क्लॉज विथ वेअर सिंटॅक्स. बरोबर. आता ग्रुप बाय क्लॉज विथ ऑर्डर बाय सिंटॅक्स. ऑर्डर बाय सिंटॅक्स कसं, हे पण लय सिंपल आहे. ग्रुप बाय करायचं, बरोबर, आणि ऑर्डर बाय द्यायचं. फॉर एक्झाम्पल आता आपण इथं पाहिलं की ही सिटी, आता हे मी ही सिंटॅक्स सेम क्वेरी लिहितो. बरोबर. हे रन केलं की आपल्याला किती डेटा येतो, 5 डेटा आहे. बरोबर. आलं ना, 5 डेटा आलं. म्हणजे आता आपल्याला काही ह्याच्यामध्ये असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये करायचं. आता एज आहे ना 25, 21, हे कसं बरोबर ऑर्डर वाईज नाही आहे, कसं पण दिलं आहे. म्हणजे लार्ज व्हॅल्यू दिली, स्मॉल व्हॅल्यू दिली, आणि लार्ज दिली, स्मॉल दिली. आपल्याला काय पाहिजे, एकदम ऑर्डर वाईज पाहिजे. म्हणजे कमी एजपासून मोठ्या एजपर्यंतला असेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणा सिटीजचं ऑर्डर करून डिस्प्ले कर म्हणून आपण लिहितो. तर तेव्हा आपण ऑर्डर बायचा वापर करतो. ऑर्डर बाय मीन ऑफ एज. ओके. मीन ऑफ एज ASC असेंडिंगमध्ये पाहिजे. मिनिमम एजचं असेंडिंगमध्ये दे म्हणून टाकतो. आता बघा कसं चेंज होतं खाली. ऑर्डर झालं 21, 23, 25, 26 ऑर्डर वाईज झालं. तेच आपल्याला असेंडिंग नको, आता डिसेंडिंग पाहिजे. म्हणजे मोठ्या व्हॅल्यूपासून मोठ्या एजपासून कमीच द्यायचं. तेव्हा आपण डिसेंडिंगचा हे आपण वापरायचं. डिसेंडिंग दिली ना व्हॅल्यू, तर डिसेंडिंग 41 पासून असं रिटर्न, म्हणजे हायेस्ट व्हॅल्यूपासून लोएस्ट व्हॅल्यूला हे आपल्याला डिस्प्ले करता. बरोबर. ऑर्डर प्राईस तर एकदम सिंपल आहे. आपल्याला असेंडिंग तर करू शकतो, नाही तर डिसेंडिंग, तर फक्त दोनच ऑप्शन असतात. बरोबर. तर असेंडिंगबद्दल आपण ग्रुप बायबद्दल शिकलो, ग्रुप बाय विथ वेअर सिंटॅक्स शिकलो, ग्रुप बाय विथ ऑर्डर बाय सिंटॅक्स शिकलो. तर आपण आता शिकूया ग्रुप बाय विथ जॉईन सिंटॅक्स. म्हणजे 2 टेबल जॉईन करून डेटा कसं आपण फिल्टर करू शकतो. तर याची सिंटॅक्स सिंपल आहे. सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल नेम, इनर जॉईन द्यायला पाहिजे तिथं. इनर जॉईन टेबल ऑन कंडिशन ग्रुप बाय कॉलम नेम. हे आपलं सिम्पलचं सिंटॅक्स आहे. तर आपण प्रॅक्टिकली पाहू. बरोबर. तर दुसरं सीट घेतो मी. बरोबर. तुम्हाला दाखवतो आणि की सिलेक्ट स्टार फ्रॉम ई कस्टमर. हे आपलं ई कस्टमर टेबल आहे. बरोबर. जसं की आपण रन केलं. बरोबर. करेक्ट. आपण आणि ई ऑर्डर टेबल पण घेऊ. सिलेक्ट स्टार फ्रॉम ई ऑर्डर. हे आहे आपलं ई ऑर्डरचं टेबल. बरोबर. तर कसं ई ऑर्डर टेबल पण आलं. करेक्ट. तर आपण इनर जॉईन कसं वापरायचं, तर आपण पहिलं हे आहे सिलेक्ट कस्टमरचं. आपण ह्याचा डेटा देऊ. सिलेक्ट कस्टमर नेम, एज, सिटी. हे 3 डेटा आपण ई कस्टमरमधून घेतले. बरोबर. तर आपण ई ऑर्डरमधून पण डेटा घेऊ. ह्यामध्ये काय घ्यायचं, आपल्याला ऑर्डर डेट प्रोडक्ट नेम पाहिजे. ह्यातला ऑर्डर डेट प्रोडक्ट नेम लिहू आपण. ऑर्डर डेट प्रोडक्ट नेम. बरोबर. हे लिहिलं. फ्रॉम कुठून, टेबल 1 कुठला आहे आपला, ई कस्टमर. जसं आपलं सिंटॅक्स दिलं ना मी तसंच लिहिलं आहे. बरं का, काही चेंजेस नाही. ई ऑर्डर इनर जॉईन टाकलं आहे. इनर जॉईन कुठल्याला, ई ऑर्डर टेबलला इनर जॉईन करायचं. ई ऑर्डर टेबल. बरोबर. ई ऑर्डर टेबलला केलं. कंडिशन घालायला पाहिजे. आपण माहीत आहे की जॉईन शिकायच्या वेळी आपण दोन्ही टेबलमध्ये एक तर व्हॅल्यू सेम मॅचिंग राहिली पाहिजे, तेव्हाच आपण जॉईन करू शकतो. म्हणजे आता इथं कसं कस्टमर आय डी ई ऑर्डरमध्ये पण आहे आणि ई कस्टमरमध्ये पण कस्टमर आय डी. तर आपण ह्याला दोन्हीला मॅच करू. मग आपण इथं काय करायला लागतं, आता आलियास नाव द्यायला लागतं. आलियास म्हणजे आपण शिकलो आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. आलियास म्हणजे एक टेम्पररी नाव द्यायचं. ई कस्टमरला काय देऊ आपण, ई बी म्हणून नाव देऊ. म्हणजे एक टेम्पररी नाव देऊ. आणि ई सी नाव द्यायचं. आपल्याला माहीत आहे की कसं टेबलला आलियास नाव द्यायचं, कॉलमला कसं द्यायचं. तर आपण इथं काय करू, ही ई कस्टमरमधला डेटा कुठला होता आपला ई कस्टमर नेम आपलं ई कस्टमरमधलं आलं पाहिजे. बरोबर. एज पण ई कस्टमरमधून आली पाहिजे. सिटी पण ई कस्टमरमधून आली पाहिजे. बरोबर. आणि ई सी म्हणजे कशाला टेम्पररी नाव ई ऑर्डर टेबल आपण ई सी म्हणून दिलं. ई सी दिलं. त्याला आपण ही लिहायला लागतं आपल्याला. आपण जॉईनबद्दल व्हिडिओ नसला पाहिला ना तरी समजत नाही. आपण जॉईनबद्दल पूर्ण समजून घ्या, म्हणजे हे व्हिडिओ आपल्याला क्लिअरली समजून जाईल.
आता आपण नाव तर टेम्पररी अलियास दिलं, एक कॉलमला नाव दिलं, तर आपण कंडिशन कुठल्यावर अप्लाय करायचं, ई बी डॉट कस्टमर आय डी रिलेट कसं करायचं कस्टमर, म्हणजे कस्टमर टेबलमधल्या आय डीतून आपण रिलेट केलेला ऑन इज इक्वल टू ई सी डॉट कस्टमर आय डी, याची पण कस्टमर आय डीला आपण रिलेट केलं, बरोबर. तर आपण बघू, रन करून पाहू येते का डेटा. तर डेटा आला. आता आपण काय केलं, ग्रुप केलं, 2 टेबल ग्रुप करून एक डेटा आला आता आपल्याला, बरोबर. आता ही डेटाला काय करायचं, आपण ह्या डेटामध्ये ग्रुप कसं करायचं. आता आपण ह्याला ग्रुप केला, आता आपण ह्याच्यात कसं करू, सिटीला ग्रुप करू. आता दोन्ही टेबल मॅच केलं ना, तर आता ह्या मॅच टेबलमध्ये ग्रुप कसं करायचं, ग्रुप बाय सिंटॅक्स कसं वापरायचं. तर मी हे सेम हे करावे. तर आपल्याला ग्रुप बाय एज करू, म्हणजे एजप्रमाणे आपण सिटी ग्रुप करायचं म्हणून आपण लिहित आहे मीन ऑफ एज. हे दुसरे सर्व डेटा काढायचा, आपण फक्त सिटीला राखायचा, बरोबर. मी काढून दाखवतो का, म्हणजे आपण हे ग्रुप केलं आहे इनर जॉईन, हे कस्टमर इनर जॉईन हे केलेलं मला लक्षात आहे. तर आता आपण सिटी लिहिलं, तर आपण डेटा रन करू, येतं का बघू. मीन ऑफ एज आय डी आपण इथं ग्रुप बायच लिहिलं नाही, त्यामुळे आपल्याला डाटा येत नव्हता. GRO ग्रुप बाय. आता कसं ग्रुप करायचं, आपल्याला सिटीमधून ग्रुप करायचं, म्हणजे EB अलियास लिहायला लागतं, EB सिटी प्रमाणे आपण ग्रुप करायचं. आता आपण केलं की डेटा येतो, आला बघा डेटा. जसं की आपण ही क्वायरी रन करून एक आपण टेबल बनवलं, त्या टेबल म्हणजे इनर जॉईन केलं ना, दोन्ही टेबल मिळून एक डेटा बनवला, आणि त्या इनर जॉईनमधून आपण एक व्हॅल्यू ग्रुप करून व्हॅल्यू आउटपुट दिलं. म्हणजे हे आहे सिम्पल इनर जॉईन कसं वापरायचं, 2 टेबलचं हे करायचं आणि कसं हे करायचं येतं. आता इथं आपण सिम्पलचा इनर जॉईनबद्दल शिकलो. हे आहे आपलं ग्रुप बाय क्लॉजचं कॉन्सेप्ट, कसं डिफरंट फॉर्ममध्ये आपण वापरू शकतो, ऑर्डर बायमध्ये कसं वापरायचं, वेअर कंडिशन कसं वापरायचं, आणि इनर जॉईनबद्दल कसं वापरायचं, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलो. आपल्याला काय तर डाऊट गिऊट असेल ना, प्लीज कमेंटमध्ये लिहा की कशाबद्दल डाऊट आहे, काय कुठलं कॉन्सेप्ट नाही समजलं तर मी तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न करतो. तर धन्यवाद मित्रांनो पाहिल्याबद्दल. आपल्याला हे व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रांनी हे शेअर करा. तर चला पाहू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. बाय बाय.